नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे टेट एग्जाम विषयी। त्याची रिझल्ट कधी लागणार आणि बाकीचं डिटेल्स आपण या व्हिडिओ मध्ये बघूया। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन द्वारे येत राहणार। आपल्याकडे सगळ्यात सरळ सेवेचे एग्जाम चे बॅचेस घेतलेले जातात। टीईटी असो, टेट असो, सीटीईटी असो, तलाठी असो किंवा कोणता पण नगर परिषदच्या बॅचेस असो किंवा जीएनएम, ईएनएम, पशुसंवर्धन, आरोग्य सेविका, आपण सगळ्या प्रकारच्या सरळ सेवेचे एग्जामचे बॅचेस कंडक्ट करतो। त्यामध्ये आपण काय काय घेतो तर पीवायक्यू एनालिसिस घेतो। पीवायक्यू एनालिसिस म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन्सचे डिटेल मध्ये एनालिसिस बघतो आपण। त्यानंतर टेस्ट सिरीज आपण अवेलेबल करतो, त्या एक्झाम नुसार टेस्ट सिरीज अवेलेबल करवतो। जर टेट असेल टेट नुसार, टीईटी असेल टीईटी नुसार प्रत्येक विषयाची वेगळी टेस्ट सिरीज आपण बनवतो, जेणेकरून तुम्हाला सराव हो त्या पेपर पॅटर्नचा। त्यानंतर आपण ई बुकलेट सुद्धा मोफत अवेलेबल करवतो आणि जर तुम्ही लाईव्ह लेक्चर बघाल तर तुम्हाला लाईव्ह मध्ये आम्हाला टीचर्सला कमेंट्स करण्याची फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल आहे की काही पण कमेंट करून तुम्ही डाउट्स विचारू शकता जर तुमचा काही डाउट्स असणार तर। आणि जर लाईव्ह बघणं नाही झालं तर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्ही अनलिमिटेड टाइम लेक्चर्स बघू शकणार आहे। तर हे सगळे फॅसिलिटीज आपण बॅच मध्ये अवेलेबल करतो। तर तुम्हाला बॅच जॉईन करायसाठी 8010457760 या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली सीट म्हणजेच रजिस्ट्रेशन बुक करून घ्यायचे आहे। आता आपण बघूया की काय माहिती आलेली आहे आपल्या सोर्सेस नुसार। तर छत्रपती संभाजीनगरच्या तिसऱ्या शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट टीचर ऍप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्टच्या परीक्षेला 2 महिने उलटूनही अद्याप निकाल आलेला 45 दिवसात निकाल लागणे अपेक्षित असते। ठीक आहे। त्यानंतर काय म्हणतात, राज्य शिक्षक भरती परीक्षेच्या 24 मे ते 6 जून या दरम्यान अभियोक्ता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा झालेली आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की मे ते जून मध्ये सगळ्यांची एक्झाम आटोपलेली आहे। तर म्हणत आहेत की सुमारे 2,36,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। म्हणता किती 2,36 लाख स्टुडंट्सनी अर्ज दाखल केले होते आणि त्यानंतर सगळ्यांनी तर एक्झाम दिलेली नाही आहे, तर जवळपास 60% लोक एक्झाम देतात। ठीक आहे। तर साधारणपणे 10 दिवसात ही परीक्षा चालली आणि त्यानंतर सगळे वाट बघत आहे परीक्षेची। तर काय म्हणता, अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या निकालासंदर्भात प्रक्रिया प्रशासकीय पातळीवरून सुरू आहे। येत्या आठवड्याभरात निकाल जाहीर होईल असं अनुराधा ओक, ज्या आयुक्त आहेत राज्य परीक्षा परिषद पुणेच्या, यांनी स्वतः अनुराधा ओक यांनी म्हटलेलं आहे की येत्या आठवड्याभरात रिझल्ट जाहीर होणार। म्हणजे जो पण काही तुमचा पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, निगेटिव्ह रिझल्ट आहे, यासाठी तुम्हाला सज्ज व्हायचं आहे येत्या आठवड्याभरामध्ये। म्हणजे समजून घ्या 8 ते 10 दिवसांमध्ये पण आपण समजू शकतो की रिझल्ट अपेक्षित आहे। त्यामुळे चांगला रिझल्ट असेल कॉल करून कळवा, आम्ही तुम्हाला इथे फेलिसिटेशन साठी बोलवतो। आणि निगेटिव्ह रिझल्ट असेल तर हताश होऊन जाऊ नका, डबल अकॅडमी तुमच्यासाठी इथे अवेलेबलच आहे। तुम्हाला टेक्निकल स्किल्सची गरज असेल, नॉन टेक्निकलची असेल, कशाची पण गरज असेल, इथे आपण प्रत्येक प्रकारच्या बॅचेस घेतो। तर तुम्हाला कोणताच घाबरून जायची गरज नाही आहे। एक ना एक दिवस आपला रिझल्ट नक्कीच येणार आणि ज्यांचं झालं त्यांनी समोरच्या फर्दर व्हिडिओच्या अपडेट ची वाट बघाल। आपण भरती प्रक्रियेचा पण डीव्हीचे जे आहेत ते पण आपण व्हिडिओज आपण अपडेटेड घेऊन येऊ। ठीक आहे। तर अशी ही आजची माहिती होती। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू सो मच।